सभापती महोदय, एका महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आणि त्यानंतर राज्य सरकारनं हा मराठा समाजाचा विषय गांभीर्याने घेऊन 10% आरक्षण मराठा समाजाला देऊन दिलासा देण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी केलं। परंतु सभापती महोदय, हा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अशांतता अराजकता त्या ठिकाणी पसरवली जाते की का, अशा प्रकारचं चित्र जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि सभापती महोदय, अनेक गोष्टी जरांगे पाटलांच्या सहकार्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर या ठिकाणी आलेल्या आहेत। जरांगे पाटलांसोबत काम करणारे बारस्कर महाराज, ज्यांनी जरांगेंच्या सांगण्यावरून कोपर्डी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर हल्ला सुद्धा करण्यास त्या ठिकाणी मागे पुढे पाहिलं नाही, त्या बारस्कर महाराजांनी त्या ठिकाणी जी काही घटना झाली अंतरवाली सराटीला, त्या संदर्भात त्याचं प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर त्या ठिकाणी झालं। दगड घेऊन त्या ठिकाणी दगड घेऊन सभापती महोदय व्यत्यय न आणण्याचा त्याचा प्लॅनिंग राजेश टोपे। सभापती महोदय, मला माझी भूमिका मांडू द्या। भूमिका मांडा, पण नाव असं नाही सभापती महोदय चालणार। तुम्हाला काय लागतंय सभापती महोदय? त्याचं प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर झालं की आपण नाव घेत असताना मंत्री असेल तो सभागृहाचे सदस्य नाहीत ना सभापती? आता तुम्ही फडणवीसांचं नाव सभापती घेऊ महोदय, नका। या सभागृहाचे सदस्य पूर्ण करा, पूर्ण करा। सभापती महोदय, या ठिकाणी सगळ्याची करू। तुम्ही बोला ना तुमच्या याच्यात, माझी मी बोलतोय तेव्हा तुम्हाला का झोंबताय? तुम्ही बोला ना, तुम्ही हळूहळू ठेवू नका, ऐकून घ्या, बोलायला ऐकून घ्या, बोलायचं ते बोला। तुम्हाला शेवटी ऐकून विरोधी पक्ष नेते तुमच्या मध्ये येत नाही। जेव्हा मला अधिकार आहे सभापती, आपण बोलायला दिलेत मला, माझं संरक्षण करा तुम्ही। असं मध्ये येऊन कोण व्यत्यय आणू शकत नाही। आपण सांगू शकता, आपण निर्देश देऊ शकता, त्यांना समज द्या। त्यामुळे सभापती महोदय, ट्रॅक्टर मधना त्या ठिकाणी दगड, सभापती महोदय राजेश टोपेंच्या जरांगेंच्या नावाला आक्षेप आहे का? राजेश टोपेंच्या कोणाच्या नावाला आक्षेप आहे? राजेश टोपे 307 मधला आरोपीच म्हणतो यांनी प्लॅनिंग केलं सभापती महोदय। काही प्रॉब्लेम नाही, पण आपण दुसऱ्या सदस्यांचं नाव सभापती महोदय, जे आपल्याला अनावश्यक वाटेल ते काढून ठेवा। माझा विषय तुमचा विषय घ्या सभापती महोदय, आशय घ्या। त्याच्यामुळे या ठिकाणी तपासून बघते प्लॅनिंग मध्ये त्या 307च्या आरोपी त्यांनीच सांगितलेलं आहे। अशी येतं ना या सभागृहाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतो, सांगा ना तुम्ही, सांगा त्यांना कसं होतं ते। नाही, त्यांना पूर्ण ऐकून घ्या ना त्यांचं। हे पण त्यांनी काय बोलले ते सांगा ना, मी तपासून घेते सांगितलं। सदस्य नाही ते, हे पण तुम्ही एक सदस्य बोलायला लागले, एकदम 8-10 लोकांनी उठायचं आणि गोंधळ करायचा, बरोबर घ्यायला पाहिजे होतं। दरेकर पूर्ण करा, दरेकर बोला, तुम्ही बोला। सभापती महोदय, मला संरक्षण हवं आहे। ठीक आहे, त्यांना सांगितलं। तुम्ही एवढी का तळी उचलताय? या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कोणी असो, याचा प्लॅनिंग करणाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। एसआयटीची चौकशी झाली पाहिजे सभापती महोदय। या ठिकाणी जे दगडफेक, ते दगड ट्रॅक्टर मधनं आणली, त्याचं प्लॅनिंग झालं। या संदर्भात आरोपी स्वतः जो होता 307, तो सांगतोय, त्याची चौकशी होऊन एसआयटीची कारवाई सरकार करणार का? हा या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारायचा सभापती महोदय। सभापती महोदय, या अनुषंगाने बारस्कर असतील, त्या
त्या ठिकाणी संगीता नावाची त्या ठिकाणची आमची भगिनी मला असेल. ऐकू दे, काय बोलतात ते त्याच्याशी सभापती महोदय मला काय संरक्षण द्या, नाही तर मी बसतो. नाही बोला तुम्ही. नाही तर आम्ही पण बोलून देणार नाही त्यांना समोर. शांत राहा जरा, ऐकू द्या. ऐकल्याशिवाय मला त्याच्यावर निर्णय घेता येईल का? तुम्हाला ऐकून का दिलं तर कसं चालेल? राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलल्यावर सगळ्यांना आपल्याला वाटलं पाहिजे. नाही बाई, मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. प्लीज खाली बसा. मी अजून सुरुवात झाली नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ज्या आयुधामार्फत हे पहा, आता तुम्ही मी निर्णय दिला की काही महत्वाच्या विषयांवर बोलायचंय, ज्या नियमानुसार महत्वाची घटना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी सचिन भाऊंना दिलं, अमोल मिटकरांना दिलं, त्याच्यातच प्रवीण दरेकरांना दिलं. तुम्ही खूपच लोकशाहीवादी आहात. चॅलेंज करून विचारलं शशिकांत शिंदेने कुठल्या नियमाने दिलं असं नाही. बोला लवकर. आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्स्पिरसी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची SITची चौकशी सरकार करणार का, हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय. दुसरी सभापती महोदय मागणी आहे. सभापती महोदय, आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले. मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले, त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे सभापती महोदय सांगतो. आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय, या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. JCPने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, JCBचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले. आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना, सभापती महोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय मी म्हणत नाही सभापती महोदय, या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. मी सभापती महोदय बोलत नाही. शिंदे साहेब, आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतायत बघा. त्यांनी असं सांगितलं सभापती महोदय की प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं, मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात बघा, बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन, बरं मी बोलत नाही, शिंदे साहेब ऐका जरा. सभापती महोदय, मला संरक्षण पाहिजे, महत्वाचा विषय हा, टाइमपासचा विषय नाही सभापती महोदय. सभापती मी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करते. आता येऊन बोला जरा. 10 मिनिटासाठी तहकूब करते. उगाच गोंधळ करताय तुम्ही, पण सारांशाने घे. 10 मिनिटासाठी तहकूब करते. चाल, असं बरोबर नाहीये. एक नाव घेतलं की तुम्ही
सभापती महोदय, मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. पवार साहेबांचे शरद पवारांनी समज द्या, आपल्याला पुरवणी मागण्या त्यांना पण घ्यायच्या समज द्या म्हणजे रिपीट होणार नाही. महत्वाचं आहे आज आता प्रवीणजी दरेकर, तुम्ही सविस्तर बोललेले आहात, तर तुम्ही अरे नाही आता सारा कन्क्लूड करा ना. हे पहा, तुम्ही 2-3 मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आलंय रेकॉर्ड वरती? काय नाही कारण हा विषय सभापती महोदय महत्वाचा आहे, खूप सरकार म्हणून महत्वाचा आहे. आज जनतेच्या दरेकरांचा आवाज इकडून वरून आकाशवाणी झाल्यासारखं कसा काय येतोय? काय ते स्पीकरच्या मधून वरून आवाज येतोय कुठेतरी, घुमतोय आवाज तो. बरं, तुम्ही सारांशाने बोला. आता जे झालेत मुद्दे ते घेऊ नका. नवीन काय असेल नवीन काय असेल ते थोडक्यात बोला. समज द्या, आपल्याला पुरवणी मागण्या पण समज घ्यायच्या. द्या म्हणजे रिपीट होणार नाही. आणि समज त्यांना सगळी आहे. तुम्ही आता बोला. मुद्दाम करताय. नाही असं मी बोलले नाही पुढे. सभापती महोदय, मी त्या ठिकाणी सांगितलंय फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता. कशावर मांडणार सांगा. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. सभापती महोदय, आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, संगीता वानखेडे बोलतात. सभापती महोदय, सभापती महोदय, मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. पवार साहेबांचे पदाधिकारी होते. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. जरांगे काल काय म्हणाले हे तर 1-2च आहे, अजून बाहेर येतील असं ते सभापती महोदय म्हणाले. आपल्याला पुरवणी मागण्या सभापती महोदय, सगळ्यात महत्वाचं सभापती महोदय, या ठिकाणी शरद पवार जसं सांगतात, सभापती महोदय, शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत. हे मी नाही बोलत सभापती महोदय. आता नावं वाढवू नका. सभापती मुद्दा आलेला आहे. आणि हे कोण बोलते सभापती महोदय? संगीता वानखेडे. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतोय. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेळ बनवलंय. तिथे अंतर्वलीत दंगल घडवली, का घडवली याचा सरकारने शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी सभापती महोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी केली. सभापती महोदय, 2च माझ्या मागण्या आहेत. दोन माझ्या मागण्या आहेत. सभापती महोदय, सारांशाने घ्या. मला समजलं परंतु ते खालच्या सभागृहात झालेलं आहे. या सगळ्या त्याचा विषय नाहीये, तुम्ही तुमचं म्हणता. या सगळ्या शशी शिंदे साहेब तुमच्या भाषणात बोलावं. पवार साहेबांचा कसा हात आहे हे संगीता वानखेडेंनी सांगितलंय. हे मी नाही बोलत. दरेकर, नार्को टेस्ट करा हे पण सांगतात. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, सारांशाने संपवा. दूध का दूध, पाणी का तुमचे पाणी. मुद्दे पोहोचलेले आहेत सभागृहात. सरकारला मी निवेदन करायला सांगणार आहे याच्यावरती. तुम्ही चला सारांशाने घ्या. शिंदे साहेब असं चालत नाही आरडाओरडा करून. शरद पवारांचा त्यांचं बोलणं पूर्ण होतं 1 मिनिटात. संगीता वानखेडे सांगते, मी नाही सांगत. मी आक्षेप घेताय त्यामुळे बोलणं वाढतं. 1 मिनिटात संपवता येते. साहेबांच्या विरोधात असं बोलेन. संगीता वानखेडे ज्यांनी त्यांचं काम केलं, जरांगेच्या सहकारी होत्या, त्या काय बोलतात ते सांगतोय मी. बरं ठीक आहे, आता सारांश घ्या. चला संपवा. सभापती महोदय, त्याच्यामुळं SITची राजेश टोपेंच्या कारखान्यावर, सभापती 1-2 मिनिटात 2 मिनिटात घ्या. त्याला 2 राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. त्या कारखान्यातना जे दगडफेक घेता येतात ते खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांना सांगा बरोबर, खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत. अहो त्यांचा सगळ्यांना आहे. काय होतं म्हणजे तुम्ही व्यत्यय आणताय
हे असं योग्य नाहीये. तुम्हाला मी बोलायला परवानगी दिली आहे का कोणाला? ते संपवतायत तरी तुम्ही परत बोलताय आणि डिस्टर्ब करताय. सभा झाला 2 मिनिटाचा. सभा हे पाहता असाच गोंधळ चालू राहिला ना तर मी अर्थसंकल्पापर्यंत कामकाज तहकूब करून टाकेन 1:30 पर्यंत. सगळी शांतता ठेवा. त्यांनाही बोलू दे ना. तुम्ही स्वतःच म्हणता ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलता, त्यांनाही बोलू दे ना. आणि तुम्ही उभं राहून अडवलं की अजून बोलतात ते. असं नाहीये. त्यांचं संपवता येते तुम्ही खाली. हे पण विरोधी पक्षाला तुम्हाला 289 दिला तरी तुम्ही गोंधळ करता. मी आता काम दरेकर संपा चला. मी सरकारला निर्देश देते या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय निर्णय घेणार आहात. सरकारला मी विचारणा करते की मग संपा तुम्ही पूर्ण. अहो तुम्ही त्यांच्याकडे बघून का बोलता, माझ्याकडे बघून बोला. तुम्ही पूर्ण करा. तुम्ही पूर्ण करा. तुमचं रेकॉर्डवर आणा म्हणणं. तुम्ही पूर्ण करा. तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा ना. तुम्ही तुमचं म्हणणं देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी बोलायचं आणि चला संपा चला पटकन कन्क्लूड करा आता. सभापती महोदय या सर्व बरोबर नाहीये. मी तुम्हाला तुम्हाला किती सहकार्य केलं तरी तुम्ही संपूर्ण राजकारण आणताय. नाही त्याची एसआयटी चौकशी आपण करणार का, ही एक मागणी आहे. दादा खर्च जो झाला सन्माननीय मुख्यमंत्री आलेत, बरं झालं. आता ऐका, आता बोला. खाली बसा. आता उत्तर मिळते. आता बोला. दरेकरजी ते तुमच्या स्वागतासाठी उभे राहिलेत सगळे. बसा खाली. सभापती महोदय आता सीएम साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे मला 10 मिनिटं बोलावं लागणार नाही. नको 10 मिनिट. सगळ्यांनी खालून ऐकलंय. त्यांनी खालून ऐकलं आहे. सभापती महोदय त्यावेळेला राजेश टोपे बरोबर रोहित पवार पण होते. सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री महोदय हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेले गेले. सभापती महोदय दरेकर संपत आला. राजेश टोपेच्या कारखान्यातल्या संपत आहे असं बोलू द्यायचं नाही. तर असं नसतं विरोधी पक्षाचं. ते त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांनाही अधिकार आहे ना. असं कसं करता येईल की सत्ताधाऱ्यांनी काहीच मांडायचं नाही, तुम्हीच म्हणायचं चालणार म्हणून नाही. खाली बस. आता तुम्हाला ऐकायचं नाही म्हणून तुम्ही जाते. फोन कोणाचे येत होते ते सभापती महोदय त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि सभापती महोदय चांगला ऐकायची ठेवा ना जरा. चला आता बोला. खरं बोललं थोडक्यात बोला. संपा. माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे, गोष्ट करायची आहे. चला संपा. त्यांनी ऐकलं पाहिजे ना. त्यांनी ऐकलंय. सगळं ऐकलंय त्यांनी. महाराष्ट्र ऐकतोय. सभापती महोदय आता संक्षिप्तपणे मी अगदी आता संक्षिप्त नाही झालं. 5-6 वेळा झालं संक्षिप्त. नाही सभापती ते बोलूनच देत नव्हते मला. सभापती महोदय या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी. एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते. त्याची आपण शासन चौकशी करणार का. 2 आणि 3 मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला. मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का. देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का. हाही या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि सभापती महोदय या प्रकारच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यांचं पूर्ण होते. मी थांबा. तुम्ही मी एकदा बोलायला दिलेलं आहे. याच्यावर हरकत असू शकत नाही. त्याच्यावर हरकत असू शकत नाही. त्याच्यावर हरकत असू शकत नाही. याच्यावर त्यांचं पूर्ण करता येते. त्यांनाही त्यांचा मांडण्याचा अधिकार आहे. असं गोंधळ करणं बरोबर नाही. मी आता नेम करते. तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा. मी गटनेते हा जागेवर जाऊन बसा. पवार बैठका घेत होते. या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. सन्माननीय दरेकरजी आपण सकाळपासून व्यवस्थित कामकाज केलं. त्याच्यानंतर तुम्हाला 289 मांडायला दिली तरी विरोधी पक्ष असं भूमिका घेतोय. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलण्याची विनंती करते. मुख्यमंत्री जागेवर बसा. जागेवर बसा. तुमचं शंका मुख्यमंत्री बोलताय जागेवर बसा. जागेवर बसा. तुम्हाला कामकाज करायचं नाही का. कामकाज करायचं नाही का. मी सगळं कामकाज थांबवून